झालेले आहेत। थेट दृश्य आपण आझाद मैदानातून पाहतो, त्यामुळे आता जरांगेंशी चर्चा केल्यानंतर या आंदोलनाचं पुढे काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। उपसमितीच्या बैठकीनंतर सरकारच्या वतीनं न्यायमूर्ती संदीप शिंदे हे आझाद मैदानामध्ये आता जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळे जरांगेंसोबत आता कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी काहीच वेळापूर्वी मराठा उपसमितीची बैठक झालेली होती आणि त्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला होता आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की सरकारच्या वतीनं न्यायमूर्ती संदीप शिंदे हे जरांगेंशी चर्चा करतील। विविध त्यांच्या मागण्यांवरती सरकारच्या वतीनं चर्चा केली जाईल आणि त्यावरती त्यानंतर तोडगा काढला जाईल आणि अगदी त्याचप्रमाणे न्यायमूर्ती संदीप शिंदे हे आता आझाद मैदानात दाखल झालेत आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडून। राजू, स्थापना केली होती आणि आता आझाद मैदानामध्ये जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी शिंदे समिती जी आहे ते दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। काही वेळापूर्वी जे आहे ते मराठा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू झालेली होती। या बैठकीमध्ये काही चर्चा झाली आणि त्यानंतरचा प्रस्ताव जो आहे तो घेऊन या ठिकाणी शिंदे समिती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना नेमकं काय आश्वासन देणार आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। कारण आता समिती आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये ही चर्चा होणार आहे। पाहतो आपण हे व्हिज्युअल जे आहेत त्यामध्ये जरांगे पाटील यांच्याकडे शिंदे समितीचे सदस्य जे आहेत ते पोहोचलेले आहेत। शिंदे समितीचे अध्यक्ष सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे नेमका नवा प्रस्ताव काय असणार आहे आणि हा प्रस्ताव घेतल्यानंतर मराठा आंदोलक असतील मनोज जरांगे पाटील यांचं समाधान होणार का, आंदोलन स्थगितीचं जे आहे ती घोषणा करणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र एकूण जर पाहिलं आपण या ठिकाणी शिंदे समिती आता नेमकं काय चर्चा करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। या ठिकाणी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे समिती जी आहे ते मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि नेमकी जरांगे पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे, त्यांच्या आणखी काय मागण्या आहेत याच्यावरती जी आहे ती उपसमिती चर्चा करणार आहे। खरं तर आपण पाहतोय की हजारोच्या संख्येने आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलक या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हा विषय सोडवण्यासाठी आता सरकारकडनं पावलं उचलली जातात। याच्या आधी सुद्धा आंतरवली सराटे असेल किंवा इतर ठिकाणी झालेल्या आंदोलनाला शिंदे समिती जी आहे ती सामोरं गेलेली होती आणि आता पुन्हा एकदा आझाद मैदानामध्ये शिंदे समिती जी आहे ती आलेली आहे आणि कुठेतरी यावरती तोडगा काढण्यासाठी नेमका काय प्रस्ताव जो आहे तो घेऊन येतात हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। चर्चेला पाहतोय आपण सुरुवात झालेली आहे। विशेषतः आपण पाहतोय राजकीय नेत्यांऐवजी थेट शिंदे समितीला जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता शिंदे समिती नवीन काही प्रस्ताव देणार का, राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले माहितीचा कसा अंतर्भाव करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी कार्यपद्धती असावी व निजामकालीन महसुली कायदे, महसुली अभिलेख तपासण्यासाठी काम तत्वतः ज्या निधीची संख्या तिथे आहे त्या संख्येचे महसुली निजामाकडे कोणते दस्तावेज उपलब्ध आहेत आणि ते करून गॅझेटियर आपल्या आतापर्यंत मराठवाड्याच्या संदर्भामध्ये 2,43,000 आपल्याला नोंदी मिळालेल्या आहेत। 47,000 दाखले आपण दिले 2,39,000 आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला 58 लाख नोंदी मिळाल्या आणि 10,35,479 दाखले हे 2023 पासून ऑगस्ट 2025 दाखल करण्यात मराठवाड्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडे पेंडिंग म्हणजे प्रलंबित अर्ज फक्त 222 आहे आणि जेवढे अर्ज आपल्याकडे आले होते ते अर्ज जेवढे आले होते
जात प्रमाणपत्र प्राप्त प्रमाणपत्राची अर्जसंख्या होती 2,39,000. त्यातले 2,39,021 एवढी सर्टिफिकेट्स आपण ऑलरेडी दिली आणि आता पेंडिंग फक्त आपल्याकडे 222 आहे. म्हणजे सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यवस्थितपणे चालू आहे आणि नामनोंदणी संख्या फक्त जी आहे ती 428. त्याचं कारण सबळ पुरावा नसेल. आताच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या तत्त्वता मान्यतेनुसार ती गॅझेटियर्स आपण लागू करणार, पण ते लागू कुठल्या संदर्भात आणि कशी करायची त्याची तत्वप्रणाली किंवा अभ्यास करण्यासाठी कोणती योजना कसा डॉक्युमेंट असतात. आणि आज नुसतं आपण ॲड केलं आणि लोकांना सर्टिफिकेट नाही तर परत तो प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. म्हणून त्याचा व्यवस्थित अभ्यास करून कायद्यामध्ये त्याचा अंतर्भाव करण्याची जी प्रक्रिया आहे त्याचं नोटिफिकेशन काढणं, त्याच्यावरनं हरकती मागणं आणि मग त्याला फायनल करून कायद्यामध्ये रूपांतर करण्याची जी प्रक्रिया लागणार आहे त्याला कमीत कमी 6 महिन्याचा कालावधी दुसरी गोष्ट अशी की असं आढळलं की हे खाली आम्हाला काय साध्य नाही करायचं त्या सगळ्यांना पायऱ्या वाजली पायऱ्याचं खाली चला वंशाळी जोडण्याच्या खूप अडचणी होत्या आणि वंशाळी समिती काम करत नव्हती. परत कार्यकर्त्यांनी काम करण्यासाठी ही सगळ्या केलेली आहे. हैदराबाद समुद्रात ही मागणी प्रत्येकाला योग्य आहे पण ही लागू करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया लागणार आहे नोटिफिकेशन इश्यू करणं त्यासाठी काही कालावधी नवीन कायदा बनवायचा असला तर पहिलेच कमी कालावधी करू एक दिवस याला म्हणतो बाकी त्याला तुम्ही जर म्हणलं ना तुम्ही न्यायाधीश तुम्ही आमचे तुमच्या शब्दाचा अपमान नाही करायचं म्हणून मी तुमच्या बाकीचं आणखी ना तुम्ही म्हणलं 1-2 महिने बाकी थांबायला लागतं पण याच्यात मी एक दिवस आलो कारण हे 13 महिने झाला आपल्या सांगितलं ते तर मान्य होईल तुम्हाला 13 महिने झाले आपल्या समजा याचे डायरेक्ट अंतर्भाव करणं तुम्हाला तुमचं जे म्हणणं आहे खाली 6 महिन्याला खायला बघू लागतं महसूल आलेली तपासण्यासाठी म्हणजे ते तुम्ही करा तुम्ही करा लगेच समजा संभाजीनगर बीड जिल्हाधिकारी कोणतं डेट काय काही तत्वानुसार मराठवाड्यातला मराठा तरी
बाबा मी तुम्हाला बोलून नाही बरोबर. मराठवाड्यातल्या मराठा त्यावेळेस जो 39 सेकंदाचा एवढा झाला आणि माझं ते खूपच मोठं झालं. त्यासाठी आपण असं म्हटलेलं आहे. शिंदे आणि जरांगे यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडून. राजू, या चर्चेमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते? अगदी आपण पाहतोय की स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे जे आहेत ते चर्चा करतात आणि त्यांच्या हातामध्ये आपण काही कागदपत्रे आपल्याला पाहायला मिळतात. या कागदपत्रांमध्ये आपण पाहतोय की आतापर्यंत मराठा समाजासाठी काय काय केलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती